हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बायडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खते योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. मान्सून 4 दिवस आधीच अंदमानात दाखल. उत्पादन घटल्यामुळे डाळींच्या दरात तेजी. देशात ऊसाच्या लागवड क्षेत्रात वाढ. देशात गव्हाचे उत्पादन 4% घटण्याची शक्यता. आणि राज्यात सेंद्रिय शेतीसाठी विशेष धोरण. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. नियोजित वेळापत्रकाच्या 4 दिवस आधीच म्हणजे 16 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार मान्सूनला पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती असल्यामुळे 30 मे पर्यंत तो केरळच्या किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे मान्सून 20 मे रोजी अंदमानात दाखल होतो. यंदा तो 2 दिवस आधी म्हणजे 18 मे रोजी दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र मान्सून 16 मे रोजीच अंदमानात धडकला आहे. दरम्यान मान्सून दाखल होण्यापूर्वी महाराष्ट्रासह देशभरात अनेक राज्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र होते. यंदा अवकाळी पाऊस आणि अनियमित मान्सूनचा कडधान्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्यामुळे सर्वच डाळींचे दर गेल्या महिन्याभरात भडकले आहेत. पुढील काही दिवसातही हरभरा, तूर, मूग आणि मसूर या प्रमुख डाळींच्या दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. देशात कडधान्य पिकांचे घटलेले उत्पादन, बाजारात कमी झालेली आवक आणि आयातदार देशांमधील उत्पादनाची स्थिती यामुळे सध्या डाळींचे दर तेजीत आहेत, असे इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनचे पदाधिकारी प्रवीण डोंगरे यांनी स्पष्ट केले. देशात चालू गळीत हंगामात साखर कारखान्यांनी ऊसाचे पेमेंट थकवले असले तरी शेतकऱ्यांनी लागवडीसाठी पुन्हा एकदा ऊसालाच पसंती दिल्याचे दिसून येते. त्यामुळे पुढील गळीत हंगामातही ऊसाची उपलब्धता कमी होण्याची चिन्हे नाहीत. कृषी विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार 2015-16 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊसाची लागवड अंशतः म्हणजे 0.20% वाढली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये ऊसाच्या लागवडीत वाढ दिसून आली आहे, परंतु महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमध्ये मात्र लागवड घटल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेशमध्ये साखर कारखान्यांनी शेतकऱ्याचे एकूण सुमारे 9,000 कोटी रुपये थकवले आहेत, परंतु तरीही तेथील शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडेच कल आहे.
याचे प्रमुख कारण म्हणजे गहू आणि बटाटा या पिकांपेक्षा ऊसावर रोग किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. देशात यंदा गव्हाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 4% घटण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात प्रामुख्याने उत्तर भारतात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात ही घट अपेक्षित आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव कुमार बलियान यांनी ही माहिती दिली. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश असून गेल्या वर्षी देशात 960 लाख टन गहू उत्पादन झाले होते. महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने विशेष धोरण तयार केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतापासून ते ग्राहकांपर्यंत संपूर्ण मूल्य साखळी विकसित करण्यावर या धोरणात भर देण्यात आला आहे. गेल्या 15 वर्षात अनेक शेतकरी गट सेंद्रिय शेतीचा अवलंब करत आहेत. सध्या सेंद्रिय शेतीचे एकूण क्षेत्र कमी असले तरी त्यात सातत्याने वाढ होत आहे. सेंद्रिय उत्पादनांना मोठ्या शहरात अधिक भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे ओढा वाढत आहे. राज्यात आज मितीला सुमारे 200 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यात 10% शेत जमिनीवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट प्रस्तुत सेंद्रिय शेती धोरणात निश्चित करण्यात आले आहे. तसेच 25% क्षेत्रावर सेंद्रिय शेतीच्या काही पद्धती वापरण्याचे उद्दिष्ट आहे. खरीप हंगाम जवळ आला असल्याने जमिनीच्या पूर्व मशागतीची कामे पूर्ण करावीत. जमिनी भुसभुशीत राहावी, पिकांच्या मुळ्या खोलवर जाव्यात म्हणून जमिनीची खोलवर नांगरट करावी. जमिनीतील पूर्वीच्या पिकाचे अवशेष, काडी कचरा, दगड, गोटे वेचून गोळा करावेत. जमिनी समपातळीत करावी तसेच जमिनीची बांधबंदिस्ती करून घ्यावी. आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. बटाटा कमाल 1000 रुपये किमान 500 रुपये. भेंडी कमाल 2500 रुपये किमान 2000 रुपये. फ्लॉवर कमाल 1500 रुपये किमान 1000 रुपये. गाजर कमाल 1500 रुपये किमान 1000 रुपये. काकडी कमाल 2000 रुपये किमान 1500 रुपये. कांदा कमाल 1700 रुपये किमान 1300 रुपये. कोबी कमाल 700 रुपये किमान 300 रुपये. टोमॅटो कमाल 1000 रुपये किमान 500 रुपये. वांगी कमाल 2500 रुपये किमान 1500 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 27 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 44 अंश सेल्सिअस किमान 28 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 41 अंश सेल्सिअस किमान 26 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 41 अंश सेल्सिअस किमान 28 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 37 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 39 अंश सेल्सिअस किमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imt.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.
सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. भारत हा शेतीप्रधान देश असल्यानं इथे शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं. हा शेतकरी राजा शेतात अहोरात्र राबतो, घाम गाळतो आणि शेतातून मोत्यासारखं धान्य पिकवतो, फळबागा फुलवतो. पण यासाठी त्याला सतत विपरीत हवामानाशी सामनाही करावा लागतो. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करावा लागतो. शेतकरी राजाच्या या संघर्षात त्याला मोलाची साथ असते ती त्याच्या सैनिकांची. कोण हे सैनिक? शेतकरी राजाचे हे सैनिक म्हणजे त्याच्या बरोबरीनं शेतात राबणारी त्याची जनावरं. गाईगुरांना आपल्याकडे संपत्तीचं लक्षण मानतात आणि ही गाईगुरं जर खिल्लार जातीची असतील तर मग ती केवळ संपत्ती न राहता सर्वांगीण समृद्धीचं लक्षण ठरतात. या ठिकाणी माझी 6 एकर शेती आहे आणि शेतीच्या उपयोगासाठी मी या ठिकाणी खिल्लार जनावरांचं पोषण केलेलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये खिल्लार गाईला अतिशय महत्त्व आहे, पवित्र असं स्थान आहे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खिल्लार गायला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीपासून जे गोमूत्र मिळतं या गोमूत्रापासून डाळिंब या शेतीवर त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे. या ठिकाणी मी 6 एकर डाळिंबाची लागवड केलेली आहे आणि गाईचं गोमूत्र आणि शेण यापासून या शेतीला याचा उपयोग होतो आहे. गाईचे जे गोमूत्र आहे या गोमूत्रापासून एन्झाईम, दशपर्णी आणि तेल्यामुक्ती ही औषधं वेगवेगळ्या झाडांच्या पानं वापर करून या ठिकाणी ते औषधं आम्ही तयार करतो आणि या डाळिंबाला त्याची फवारणी महिन्यातून 6 वेळेला करत असतो. तसेच गाईचं जे शेण आहे हे गाईचं शेण या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अतिशय उपयोगी आहे. खिल्लार गायींप्रमाणेच खिल्लार जातीचे बैलही शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त असतात. भरपूर उंची असणारे हे सशक्त बैल शेतात नांगरणीसाठी तर वापरले जातातच, पण वाहतुकीसाठी सुद्धा त्यांचा वापर केला जातो. प्रामुख्याने खिल्लार जातीची जनावरे महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, नगर, उस्मानाबाद या उस्मानाबादचा काही भाग, तसेच कर्नाटकातील विजापूर, धारवाड, बेळगाव या जिल्ह्यात आढळून येतो. खिल्लार जातीची जनावरे श्रीलंकेतील जनावरांची शेतकामाची उपयुक्तता वाढवण्यासाठी म्हणून निर्यात केली जातात. परंतु सद्यस्थितीत शेतीकामात येणारे यांत्रिकीकरण म्हणजेच ट्रॅक्टर वगैरे व त्याचबरोबर बदलत चाललेली पीक पद्धती आणि मनुष्यबळाचा अभाव यामुळे खिल्लार जातीच्या जनावरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्याचबरोबर पूर्वीच्या काळात शर्यतीसाठी वापरले जाणारे खिल्लार त्यात होत असलेले गैरप्रकार यामुळे न्यायालयाने शर्यतीवर बंदी आणल्याने हौशी खिल्लार पालकांची संख्याही कमी होत चाललेली आहे. खिल्लार जातीमध्ये प्रामुख्याने पांढरा रंग आढळून येतो, परंतु काही उपजातीमध्ये कोसा किंवा थोडासा तांबूसही रंग दिसून येतो. खिल्लार जातीच्या जनावरांमध्ये तोंडाची रचना म्हणजे कपाळ थोडेसे पुढे आलेले व मधोमध एक बारीक घळ दिसून येते. खिल्लार जातीच्या जनावरांची शिंगे बुडाजवळ असतात व वर जातेवेळी इंद्रधनुष्याप्रमाणे वळलेली पाठीमागे व वर टोकदार असतात. खिल्लार जनावरात शेपटाचा गोंडा काळा असतो, प्रामुख्याने काळा असतो.
त्याचबरोबर खिल्लार जनावरातील जन्मलेल्या वासराचे वजन सरासरी वजन 20 ते 22 किलो असते व पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन 450 ते 625 किलोपर्यंत असते, तर पूर्ण वाढ झालेल्या मादीचे वजन 350 ते 400 किलोपर्यंत असते व एका वेतातील दूध उत्पादन क्षमता 450 ते 480 लिटर असते. खिल्लार बैलाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शेती कामासाठी, ओढकाम करण्यासाठी व वाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त असून खिल्लार जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता व उच्च तापमानात टिकून राहण्याची क्षमता अत्यंत चांगली आहे. त्याचबरोबर अन्नपचनाची क्षमता म्हणजेच फीड कन्व्हर्शन रेशो अत्यंत चांगला आहे. सध्याचं युग हे यंत्रांचं युग आहे. हे यांत्रिकीकरण आता शेतात सुद्धा होत आहे. शेतकामासाठी जनावरांचा उपयोग कमी केला जातो आहे. त्यातही जी काही जनावरं वापरली जातात ती संकरित वाणाची असतात. त्यामुळे आजकाल खिल्लार जातीच्या जनावरांची पैदास कमी होते आहे. खिल्लार जातीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन या जातीच्या जनावरांची पैदास वाढवण्यासाठी आता शासनातर्फे विविध योजना राबवल्या जात आहेत आणि शेतकऱ्यांना खिल्लार जनावरं पाळण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. खिल्लार वंशाचे महत्त्व ओळखून खिल्लार गोवंश संवर्धनासाठी शासन स्तरावरून विविध योजना, विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यातला पहिला म्हणजे शासनामार्फत प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यातून सिद्ध वळूचे वीर्य उपलब्ध करून देऊन प्रत्येक गायींना कृत्रिम रेतनाद्वारे हे करण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच कामधेनू ग्राम दत्तक योजनेसारख्या विविध योजनांमधून जनावरांना गोचिड निर्मूलन करणे, जंतनाशक औषधं पाजणे, लसीकरण करणे, त्याचबरोबर निकृष्ट चारा सकस करणे, सायलेज किंवा मुरघास करण्याचे प्रात्यक्षिक देणे, मका बियाणे वाटप करणे, हत्ती गवताची ठोंबे वाटप करणे इत्यादी योजनाही राबवल्या जातात. अनुवंशिक कार्यक्रमांतर्गत शासनाने असे ठरवले आहे की उच्चतम दूध उत्पादन क्षमता असणाऱ्या गायीपासून जन्मलेल्या वासरातून 2% वासरांची निवड करून त्यापैकी जे वासरे चांगली असतील ते वासरे 25,000 रुपयेपर्यंतच्या किमतीनं शासन विकत घेऊन ते कृत्रिम रेतनासाठी वळू म्हणून वापरणार आहे. शासनामार्फत खिल्लार गोवंश संवर्धनासाठी वळू माता प्रक्षेत्रातून जातिवंत व उच्च प्रतीची खिल्लार वळू शेतकऱ्यांना मोफत पुरवली जात आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शेष निधीतून मागील वर्षी जातिवंत खिल्लार कालवडी शेतकऱ्यांना मोफत वाटप केले आहेत. त्याचबरोबर शासन पशुप्रदर्शनाच्या माध्यमातून उच्च प्रतीची खिल्लार जनावरे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस हे देत आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशा खिल्लार जातीच्या जनावरांसाठी गोठाही नीटनेटका असावा. जनावरांना भरपूर उजेड आणि वारा मिळेल अशी गोठ्याची रचना असावी. त्यांना चारा खाण्यासाठी आणि त्यांच्या मलमूत्राची साठवण होण्यासाठी योग्य व्यवस्था असावी. जनावरांना रोगमुक्त ठेवण्यासाठी नियमितपणे त्यांची तपासणीही केली जावी, तरच गोठा दुभता राहील. आमच्या भागामध्ये पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे 5, 10, 15, 20 मोठा शेतकरी असेल तर 50-50 खिल्लार गायी तो पाळत असे. परंतु अलीकडच्या काळामध्ये या खिल्लार जनावरांचे पाळण्याचं प्रमाण शेतकऱ्याचं कमी होऊ लागलेलं आहे. तरीसुद्धा आज माझ्याकडं मी 5 खिल्लार गायी पाळलेल्या आहेत. मला माझ्या वडिलांच्यापासून खिल्लार गायी पाळण्याचा एक आवड आहे किंवा नाद आहे आणि या खिल्लार गायी पाळून या खिल्लार गायींचा उपयोग आज माझी 6 एकर डाळिंबाची बाग आहे त्या शेतीसाठी मी या खिल्लार गायीचं गोमूत्र आणि शेण यापासून वेगवेगळ्या प्रकारची औषधं तयार करून आज मी माझ्या या फळबागेला वापरत आहे. परिणामी आज माझी बाग ही अतिशय चांगल्या पद्धतीची आलेली असून कुठल्या प्रकारचं रासायनिक खत या गुरांचं मूलमूत्र वापरल्यामुळे मी वापरत नाही आणि जे डाळिंबाची जी झाडं आहेत ती झाडं अशी सशक्त आणि रोगमुक्त झालेली आहेत. अशा प्रकारे या खिल्लार गायीचं महत्त्व आहे. या ठिकाणी
गोट्याच्या एका बाजूला असं वैरण टाकण्यासाठी दावण केलेली आहे. खाली जनावरांसाठी बसण्यासाठी मी मॅट केलेला आहे, जेणेकरून या मॅटवर जनावर उभं राहिल्यानंतर गाभण जनावरं घसरल्यानंतर ती घसरून त्यांना दुखापत होण्याची शक्यता असते किंवा जनावरं आधू होण्याची शक्यता असते. मॅट टाकल्यामुळे ही जनावरं आधू होत नाहीत किंवा कोब्यावरून ती जनावरं घसरत नाहीत, फ्रॅक्चर होण्याचा धोका नाही. शिवाय त्यांचं जे मूत्र आहे ते मूत्र या ठिकाणी ताबडतोब सप्लाय होऊन एक ठिकाणी ते साचवलं जातं आणि त्याचा उपयोग या ठिकाणी मी शेतीसाठी करत आहे. या जनावरांच्यासाठी दररोज साधारणपणे 30 किलो खाद्य या ठिकाणी दिलं जातं. दररोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा प्रकारे ओला आणि वाळला चारा या ठिकाणी दिला जातो. दररोज संध्याकाळी खपरी पेंड आणि भरडा हे 2 किलो मिश्रण करून या प्रत्येक जनावराला ठेवलं जातं. जी दुभती जनावरं आहेत त्यांना सरकी पेंड त्याच्यामध्ये अधिक मिक्स केली जाते, जेणेकरून दूध अधिक मिळावं यासाठी हे खाद्य दिलं जातं. दररोज या जनावरांना दिवसातून 3 वेळाला पाणी पाजतो आम्ही. सकाळी 8 वाजता साधारणपणे 12-12:30च्या दरम्यान आणि संध्याकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान 3 वेळाला जनावराला पाणी दाखवलं जातं. आणि खिलार ही एक जात अशी आहे की इतर जनावरांचं ते उष्ट पाणी पित नाहीत, त्यामुळं प्रत्येक जनावराला बादलीतून स्वतंत्र पाणी दाखवावं लागतं. ज्यावेळेला गाय व्याते त्यावेळेला त्याला खोंड किंवा कालवड झालेलं असतं. खोंड आणि कालवड आम्ही समान पातळीवरती त्यांचं संगोपन करत असतो. ज्यावेळेला गाय येते त्यावेळेला साधारणपणे खिलार गाय 3 लिटर दूध देते. 50% दूध म्हणजे 1.5 लिटर दूध आम्ही एका वेळी काढतो आणि 1.5 लिटर निम्मं दूध हे त्या वासराला सोडतो. आणि ज्यावेळेला वासरू चारा खायला लागेल त्यावेळेला मग त्याला इतर जनावरांप्रमाणे कमी प्रमाणामध्ये चारा आणि त्याला पूरक आहार दिला जातो. आज शेतकऱ्यांचा जो संकरित जनावरं पाळण्याकडे जो कल आहे तो कल कमी करून जास्तीत जास्त आपल्या वंश परंपरागत वाडवडिलापासून चालत आलेली जी खिलार जनावरांची जी जात आहे ही खिलार जनावरं प्रत्येकाने आपल्या दारामध्ये पाळणं आवश्यक आहे. शेतीमध्ये त्याचा उपयोग होतो. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी खिल्लार जातीची वैशिष्ट्ये समजून घ्यावीत आणि संकरित वाणाची जनावरं पाळण्याऐवजी खिल्लार जातीची जनावरं पाळावीत. खिल्लार जातीची जनावरं म्हणजे शेतकरी राजाला प्रतिष्ठा आणि समृद्धी दोन्ही मिळवून देणारे त्याचे खंदे सैनिकच. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.